कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली। शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच घराजवळ कोथरूडच्या सुतारदरा भागात शुक्रवारी गोळ्यांचे 4 राऊंड फायर करण्यात आले। गोळीबारानंतर मोहोळला कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि नंतर ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। यानंतर आता आरोपींबद्दल धक्कादायक माहिती समोर येते। आरोपी हा मोहोळ गँगचा सदस्य असून तो शरद मोहोळ सोबतच राहत होता। गोळीबारापूर्वी नेमकं काय घडलं होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, अपडेट रहा। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर त्याच्याच सोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला। शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना पोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता। टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबतच राहत होता। पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये वाद देखील उडाला। घटना घडली त्यावेळी सकाळपासूनच हल्लेखोर हे शरद मोहोळ याच्या सोबतच होते। संधी मिळताच त्यांनी मोहोळ याच्यावर गोळीबार केला। मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरूडच्या सुतारदरा भागात गोळ्यांचे 4 राऊंड फायर करण्यात आले। या घटनेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेनं रवाना केली। या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करण्यात आला। यानंतर पोलिसांनी 8 आरोपी, 3 पिस्तूल, 3 मॅगझिन, 5 राऊंड आणि 2 4-चाकी गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत। असेच दररोजचे टॉपिक्स पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, अपडेट रहा।